श्री अधिक मास महात्म्य. श्री अधिक मास महात्म्यातील आपण आता अध्याय 2 बघणार आहोत. अध्याय 2 मलमासाची पुरुषोत्तमाशी भेट. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, हे पहा, तुमची ही वनवासातील दुःखे दूर व्हावीत आणि तुम्हाला तुमचे राजवैभव पुन्हा प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही अधिक मासातील पुण्यकारक व्रते करावीत. हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आहे. त्याची कथा थोडक्यात सांगतो ती ऐका. वर्षाचे महिने 12 असतात, पण दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक येतो. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसवण्यासाठी शास्त्रकारांनी कालगणनेत हा 3 वर्षांनी एकदा येणारा 13वा महिना अधिक मानला आहे. या अधिक महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून ह्या 13व्या महिन्यात मलमास हे नाव दिले. या मलमासात कोणतेही मंगल कार्य होत नाही, फक्त पुण्यकर्मच केली जातात. या मलमासात मंगल कार्य नाही म्हणून अमंगल असा हा मलमास फारच दुःखी झाला. त्या अधिक मासात शुभकार्य वर्ज्य म्हणून तो अशुभ मानला गेला. त्या मलमासाचे दुःख पाहून गरुडाला दया आली आणि त्याने भगवान विष्णूला शरण जाण्यास मलमासाला सांगितले. तो मलमास विष्णूला शरण गेला आणि म्हणाला, देवा, कालगणनेत मला शास्त्रकारांनी 3 वर्षात 13वा महिना म्हणून जी माझी घोर उपेक्षा केली आहे ती मला सहन होत नाही. मी अमंगल अशुभ असा मानला गेलो आहे, तर कृपा करून मला मंगल शुभ पवित्र असा करून माझ्यामुळे लोकांचे कल्याण होईल असा उपाय करा आणि मला धन्य करा. भगवान विष्णूंनी मलमासाचे ते दुःख जाणले आणि त्याला बरोबर घेऊन थेट गोलोकात श्री पुरुषोत्तमाकडे गेले. तेथे मुरलीधर श्रीकृष्ण प्रभू पुरुषोत्तमाच्या दिव्य स्वरूपात राहत होते. त्या गोलोकात रत्नखचित अशी अनेक मंदिरे असून त्यातील दिव्य ज्योतींच्या प्रकाशात किशोर वयातील श्यामसुंदर श्रीकृष्ण किरीट कुंडल वनमाला यांनी विभूषित असा शांतपणे बसलेला होता. त्या परमश्रेष्ठ पुरुषोत्तमापुढे श्री विष्णू मलमासाला घेऊन गेले. विष्णूने पुरुषोत्तमाला वंदन केले आणि मग मलमासालाही तसे वंदन करण्यास सांगितले. पण मलमास रडू लागला. मलमासाला तसे रडताना पाहून पुरुषोत्तमाने विचारले, वैकुंठाधिपते, हा कोण बरोबर आणला आहे? हा असा का रडत उभा आहे? अहो, आमच्या या गोलोकामध्ये असा कोणीही दुःखी कष्टी नाही. येथे सर्वांना आनंदच वाटतो. आमच्या प्रत्यक्ष भेटीला याला दुःखी पाहून आम्हाला आश्चर्य वाटते. त्यावर श्री विष्णूंनी खुलासा केला की पुरुषोत्तमा हा आहे मलमास. शास्त्रकारांनी सौरमास आणि चांद्रमास यांचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास निर्माण केला आहे. या अधिकात सूर्यसंक्रांतच नाही आणि म्हणूनच हा अपवित्र मानला आहे. कोणत्याही मंगल कार्यात यात स्थान नाही म्हणून हा दुःखी आहे. अरे, मग याला पुण्यकर्मात आपण सहभागी करू. स्नान, दान, व्रत, नियम यामुळे हा अगदी पवित्र असा श्रेष्ठ महिना होईल. याला मी प्रत्यक्ष माझेच नाव देतो. हा मलमास आता पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध, पावन आणि पुण्यप्रद होईल. भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने आशीर्वाद देऊन त्या दोघांनाही निरोप दिला. याप्रमाणे श्री अधिक मास पोथीतील अध्याय 2 समाप्त झाला. जर तुम्हाला धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नसेल तर निदान या अध्यायाचं तुम्ही पठण होत नसेल तर निदान ऐकलं, त्याने देखील तुम्हाला खूप पुण्य मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. या ठिकाणी अध्याय 2 समाप्त झाला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 2 समाप्त.